हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आशा करते तुम्ही सर्वजण मजेत असाल. आज चाललेली आहे मी शेतामध्ये. यांच्यासोबत गाडीवरती शेंगा वगैरे आलेल्या आहे. शेतामध्ये तूर आहे, तर तूर बघायला आणि शेंगा आणायला. तर अशा प्रकारे गाडीवर तुम्ही बघू शकता किती निसर्गरम्य वातावरण आहे आणि झाडं वगैरे आहे. अशा प्रकारे मी शेतामध्ये चाललेली आहे. शेतामध्ये आहे तूर आणि स्प्रिंकलर लावलेले आहे. शेतामध्ये खूप छान आणि लसूण पण लावायचं आहे मला. थोडासा लसूण लावायचा होता, 1-2 वाफे. तर मी शेतामध्ये आले आणि हे बघा वाफे केलेले आहेत. वाफे अशा प्रकारे लसूण लावायसाठी वापर केलेला आहे. घरचा लसूण खूपच छान लागतो, गावरान असतो. त्याच्यामुळे शेतामध्ये लसूण वगैरे पेरणी आहे. आणि बघा आहे तूर आलेली खूप छान. हे लसणासाठी वाफे केलेले आहेत मी. आणि ह्या तुरीच्या शेंगा वगैरे तोडणार आहे मी आज. तुरीच्या शेंगाला थोड्याशाच आत्ताच नेमक्याच शेंगा आलेल्या आहे, कवळ्या एकदम काही झालेलं नाही. हे बघू शकता मी तुरीच्या शेंगा तोडत आहे आणि तुरीला आलेला आहे कुठं मोठं एकदम शेंगा. तुरीच्या शेंगाची छान भाजी होते. याच्याकरता मी शेतामध्ये गेले तर मला शेंगा वगैरे आणण्या होत्या. शेतातलं वातावरण बघा खूपच छान असतं आणि शेतामध्ये खूपच करमतं आणि बघा शेतामधून निघावं वाटत नाही. अशा प्रकारे शेतामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये मला आज खूप असं वाटलं आणि घरी याच नव्हतं वाटत. ही तुरी वगैरे बघून, शेंगा वगैरे बघून, म्हणजे खूप काही गोष्टी मला शेतातल्या आवडतात. म्हणून मी एखाद्या वेळेस जात असते शेतामध्ये तुरी वगैरे पाहायला. आणि हे बघा घरी आल्यानंतर केलेली आहे मी पालक भाजी. पालक भाजी कशी बनवली? लसणाची काप घेतली, बारीक कापलेली, आणि तेलामध्ये लसूण आपलं तेल टाकायचं आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लसूण आणि एक जुडी पालक आहे. ही तेल तपलं की छान त्याच्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया. लसूण चांगला लाल सोनेरी होईपर्यंत याला फ्राय करायचं आहे लसणाला. आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं जिरं. एकदम सोपी भाजी आहे ताईंनो, खूप छान लागते. एकदा ट्राय करून नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लसूण झाल्यानंतर गोल्डन झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 1-1.5 चमचा मिरची पावडर, थोडीशी हळद. अशी पालक तुम्हाला कधीही करायला आवडेल अशी करून बघा. मिरची पावडर टाकल्यानंतर आपल्याला छान ते परतून घ्यायचं आहे. परतून झाल्याच्या नंतर एकदम थोडा वेळ 2-3 मिनटं आपल्याला छान परतायचं आहे. परतून झाल्यानंतर आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये पालक, शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे अगोदर. शेंगदाण्याचं कूट झालं की लगेच आपल्याला टाकायचे पालक छान हलवून घ्यायची आहे. हिरवीगार शेतातली पालक आहे, आपल्या घरची पालक आहे. ही खूप छान भाजी बनते. कोरड्या पालक भाजी म्हणजे कोरडी भाजी एकदम छान बनते. अशी नक्की एकदा ट्राय करून बघा. त्याला परतून घ्यायचं आहे छान आणि तेलामध्येच होऊ द्यायची. ताईंनो ही भाजी खूप छान लागते. एकदा सुक्की भाजी करून बघा. कशी वाटल्या माझ्या रेसिपी, कसे माझे व्लॉग तुम्हाला आवडले तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. हे बघू शकता तेल पूर्ण सुटलेलं आहे आणि भाजी आपली छान झालेली आहे. कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. खूप छान आहे पालक भाजी, छान झालेली आहे आपली एकदम. तेल पण सोडलेलं आहे, खूप छान भाजी बनते. नक्की ट्राय करून भाकरीसोबत तर खूपच छान लागते. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.